गुड आफ्टरनून सर्वांना। आज खरं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवण्याचा योग आला। योग म्हणण्यापेक्षा आवर्जून वेळात वेळ काढून हा खरं तर व्हिडिओ बनवलेला गेला आहे। कारण गेले काही दिवस माझे काही फ्रेंड सर्कल म्हणा, क्लायंट्स म्हणा, मला म्हणत आहे की प्राजक्ता, आजूबाजूला ज्या घटना घडत आहे, जसं की स्वारगेटचा इन्सिडंट झाला आता ताजा इन्सिडंट, तर त्यावर तू अजूनही तुझं मत मांडलेलं नाही आहे, एखादा व्हिडिओ बनवलेला नाही आहे, तर तू काय सांगशील ह्या प्रकरणाबाबत? तर असा मला प्रश्न होता। तर मत मांडायचं खरं तर मला खूप खंत वाटते ह्या अशा सगळी प्रकरणं घडल्यानंतर। म्हणून जे काही एखाद्या घटनेमधून जर मोटिवेशन मला काही द्यायचं असेल तर आवर्जून मी वेळ काढून बनवते। तर सगळ्यांचं असं म्हणणं होतं की एखादी छोटीतली छोटी गोष्ट तू खूप छानरित्या समजून सांगते आणि आम्ही आवर्जून तुझे व्हिडिओ बनवतो। प्रतिक्रिया द्यायला आम्हाला वेळ मिळाला नाही तरी ते व्हिडिओ आम्ही ऐकत असतो आणि ते आम्हाला छान असतं, कळतं। आणि छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा म्हणजे धचा धरावे की मारावे हे आम्हाला समजत नसतं, खूप कन्फ्युजन होतं। तर धचा धच राहतो तुझ्या व्हिडिओमधून आणि मचा मच असतो, त्यामुळे आम्हाला तुझी प्रतिक्रिया सांग। तर म्हणजे हे समाजामध्ये म्हणजे ज्या व्यक्तीच्या बाबतीत ह्या घटना घडतात त्या व्यक्तीच्या बाबत आपण त्या व्यक्तीला म्हणजे घटना घडल्यापासून तर त्याला व्यक्तीला न्याय मिळेपर्यंत आपण खरंच त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो का, हे मला पहिलं विचारायचं आहे तुम्हा सर्वांना। म्हणजे आपण खूप सारं चांगलं सामाजिक कार्य करतो किंवा खरंच तळमळीने आपण सगळ्यांसाठी काम करतो, पण त्यामध्ये आपला असा हेतू आहे का, जेव्हा आपण काही शक्ती प्रदर्शनं करतो किंवा कुणाबद्दल तरी पोस्ट शेअर करतो सोशल मीडियावर, तर मग त्या जी व्यक्ती आहे तिच्या बाबतीत ह्या घटना घडलेल्या आहेत त्या गोष्टीची आपल्याला सत्यता माहिती नसते तरीसुद्धा आपण त्या व्यक्तीवर कमेंट पास करतो। म्हणजे सगळ्यात क्षम्य गोष्ट म्हणजे आपल्याला सत्य माहिती नसताना आपण त्या व्यक्तीबद्दल खूप गोष्टी व्हायरल करतो। आणि खरं तर म्हणजे जी फिजिकल हरासमेंट त्या व्यक्तीच्या बाबतीत होते, फिजिकल हरासमेंट इन द सेन्स म्हणजे गेल्या वर्षभरात आपण पाहिले की पोक्सो ॲक्ट अंतर्गत 1 ते 1.5 लाखापेक्षा जास्त केसेस आपण कोर्टामध्ये फाईल झालेल्या पाहिलेत, किंवा डोमेस्टिक ॲक्ट अंतर्गत सुद्धा 50,000हून जास्त केसेस आज फाईल आहेत। आणि ओल्ड IPC 376, 375 आणि नवीन BNS प्रमाणे 64 प्रमाणे 1,50,000 पेक्षा जास्त केसेस आपण पाहिलेल्या आहेत। मग तिथे जी व्यक्ती ह्या केसेस अंतर जी व्यक्ती सफर करते ह्या सगळ्या म्हणजे कुणाचा त्यामध्ये दोष असो किंवा नसो, परंतु ह्या केस अंतर्गत कुठलीही व्यक्ती म्हणजे प्लॅंटिफ असो किंवा डिफेंडंट असो, ज्या व्यक्ती ह्याच्यामध्ये सफर करता आहेत ना, खरं त्या व्यक्तींचा विचार केला पाहिजे। विचार करण्यापेक्षा चुकीचं घडतंय पण कुणालाही दोष देण्यापेक्षा सत्यता पहिली आपण पडताळून घेतली पाहिजे, त्याच्यानंतरच आपण कुठल्याही कमेंट्स आणि कुठलेही शक्ती प्रदर्शनं केली पाहिजेत। खरं तर म्हणजे मी तर म्हणेल आपण एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून तर देतोच किंवा कोर्ट तर त्याचं काम चोख करतं। म्हणजे जे काही पुरावे प्रोड्यूस होतात कोर्टामध्ये त्या पुराव्यांआधारे आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा बिहाफ अगेन्स्ट ऑफ अस म्हणजे त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट म्हटलं तरी पण तो ऑर्डर होत असते। परंतु तो जो काळ आहे ना, घटना घडल्यापासून तर न्याय मिळेपर्यंतचा जो काळ आहे त्या व्यक्तीवर आपण आहे ना, खरं तर फिजिकली जी हरासमेंट त्या व्यक्तीची होते ना त्यापेक्षा जास्त मेंटली ती व्यक्ती टॉर्चर होते आणि मेंटली हरासमेंट त्या व्यक्तीची म्हणजे मी तर म्हणेल मेंटली त्या व्यक्तीचा रेप होतो। आणि खरं म्हणजे जेव्हा ऑर्डर हातात येते आणि जेव्हा आपल्याला सत्य कळतं ना, तर ह्यापेक्षा मोठी चूक आपली स्वतःला लक्षात येते आणि त्यावेळेस आपल्याला खरंच खूप गिल्टी फेल्ड होतं। मग ते गिल्टी फेल्ड नंतर वाटून घेण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा, एखादी कृती करण्या अगोदर विचार करून ती कृती करा। एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्व मित्रमैत्रिणी म्हणा आणि सर्व समाजकंटक जे आहेत त्यांना, समाज परिवर्तनासाठी जे काम करता आहेत सोशल मीडिया माध्यमामार्फत सुद्धा किंवा आजूबाजूला शेजारी पाजारी इकडे तिकडे बसून आपण ज्या कुटाळ्या करता एखाद्या गोष्टीबद्दल बोलता ते विचार करून बोलावा असं मला वाटतं।